ई वॉर्डमधील वीटभट्टी नाल्यातून थेट पंचगंगा नदीत सांडपाणी सोडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा गंभीर आरोप कोल्हापूर जिल्हा आणि शहर नागरी कृती समितीने केला आहे। या प्रकरणात महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी जाणून बुजून टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत येत्या 15 दिवसात काम सुरू झालं नाही तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू असा इशारा समितीने ईमेलद्वारे दिला आहे। तावडे हॉटेल जवळील वीटभट्टी परिसरातील नाल्यात उचगाव, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, मार्केट यार्डसह काही कारखान्यांचे रासायनिक पाणी थेट मिसळवले जाते। याशिवाय जनावरांच्या टाकाऊ अवशेषांचा मोठ्या प्रमाणावर यातच फेकाव टाकला जातो। त्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून शेत जमिनीही हळूहळू नापीक होत असल्याची व्यथा स्थानिकांनी मांडली। त्यामुळे आणि इथं वास पण खूप घाण येतोय। म्हणजे आमच्या विहीर आहे तिथं, त्या विहिरीच्या ठिकाणी म्हणजे पाणी खराब जातंय, सगळं म्हणजे शेत आमचं खराब झाले, बाद झाले। यावर उपाय म्हणून केंद्र शासनाच्या अमृत एक योजनेतून 74 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता। या निधीतून वीटभट्टी नाल्यातील सांडपाणी अडवून ते बापट कॅम्प फिल्टर हाऊसकडे वळवण्याच्या कामाला 4 वर्षांपूर्वीच मंजुरी मिळाली। नोबेल कन्स्ट्रक्शन आणि सह्याद्री कन्स्ट्रक्शन या 2 कंपन्यांना वर्क ऑर्डरही देण्यात आली। स्थानिक नागरिकांनी प्रकल्पासाठी जमीन देण्याचं लेखी आश्वासनही महानगरपालिकेला दिलं, तरीही काम आजतागायत सुरू झालेलं नाही। या कामाला गती न मिळाल्यास आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यावर अधिकाराचा गैरवापर आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ केल्याचा गुन्हा दाखल करू असा इशारा समितीने दिला आहे।